नमस्कार मंडळी, ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. जर तुमचं वय 65, 70 किंवा अगदी 80 वर्षांपेक्षा जास्त असेल आणि तुमचे पाय पूर्वीसारख्या ताकदीने आणि विश्वासाने तुम्हाला आधार देत नसतील, जर तुमच्या गुडघ्यामध्ये आणि सांध्यामध्ये सतत होणाऱ्या वेदना, ताठरपणा आणि वारंवार येणाऱ्या पेटक्यामुळे तुम्हाला घरातच बंदिस्त राहावं लागत असेल, तर याला एक साधी समस्या समजू नका. हा देवाने तुम्हाला सावध करण्यासाठी पाठवलेला हा एक संकेत आहे. होय, ते दिवस जेव्हा तुम्ही तुमच्या नातवंडांसोबत न थांबता मंदिराच्या पायऱ्या चढायची, गावातील जत्रेमध्ये तासनतास फिरायची आणि किंवा मग मित्रांना भेटायला बाजारात पायी जायचे. आज ते क्षण फक्त आठवणी बनून राहिले आहेत. परिस्थिती इतकी बिघडली आहे की स्वतःच्या घरामध्ये बाथरूमपर्यंत पोहोचणं सुद्धा एक मोठी लढाई वाटत आहे. प्रत्येक पाऊल पायात सुई टोचल्यासारखं वाटतं आणि पडण्याची भीती सतत मनात असते. पण आज मी तुम्हाला एक पक्क वचन देऊ इच्छिते. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहिला आणि सूचनांचं अचूक पालन केलं, तर तुमचं अशक्त आणि थरथरणारे पाय केवळ 15 दिवसांमध्ये पुन्हा ताकदवान होऊ शकतात. इतकंच नाही तर तुमचे पाय पुन्हा एकदा लोखंडासारखे मजबूत आणि घोड्यासारखे वेगवान देखील होऊ शकतात. तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटत असेल की हे कसं शक्य आहे, तर मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते, यामागे कोणतीही जादू किंवा चमत्कारिक रहस्य नाही. हा 5 मौल्यवान आयुर्वेदिक उपायांचा परिणाम आहे, जे सहसा तुमच्या स्वतःच्या स्वयंपाकघरामध्येच आढळतात. फक्त त्यांना पाण्यात भिजवून त्यांचे सेवन करण्याची योग्य पद्धत शिकून तिचं पालन करणं आवश्यक आहे. एक रुग्ण आहे, 76 वर्षीय सदानंद काका, आणि ते एक निवृत्त शाळेचे शिक्षक आहे. वेदनेमुळे व्हीलचेअरला खेळले होते. त्यांची मुलगी रडत रडत म्हणाली की डॉक्टर, माझे वडील आता थोडा वेळ बसून त्यांच्या नातवंडांसोबत खेळूही शकत नाही. पण जेव्हा त्यांनी पाण्यात भिजलेल्या यापैकी एक पदार्थ खायला सुरुवात केली, तेव्हा अवघ्या 10 दिवसांमध्ये ते चालत दवाखान्यामध्ये आले आणि म्हणाले की डॉक्टर, मला असं वाटते की जणू माझे पाय परत आले आहे. त्यांच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू आणि चेहऱ्यावर परत आलेले हसू पाहून माझं मन भरून आलं. मला असं वाटत नाही की तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही वृद्ध सदस्याने असा विश्वास ठेवावा की म्हातारपण म्हणजे फक्त वेदना, अशक्तपणा आणि असहाय्यता. जागतिक आरोग्य संघटनेच्या 2025च्या अहवालानुसार 70% पेक्षा जास्त वृद्ध लोकांमध्ये पायांच्या अशक्तपणाचे आणि वेदनांचे सर्वात मोठे कारण म्हणजे कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि प्रथिनांची तीव्र कमतरता. कोणताही असाध्य आजार नाही. दरम्यान एम्स दिल्लीच्या एका अभ्यासामध्ये असं दिसून आलं आहे की योग्य आहार योग्य पद्धतीने घेतल्यास वयाच्या 90व्या वर्षी सुद्धा हाडांची ताकद अनेक पटीने वाढू शकते. तर तुम्ही तुमच्या पायांमधील वेदना आणि ताठरपणा हळूहळू कमी करणारा हा अनोखा उपाय शिकायला तयार आहात का? तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही तुमच्या नातवाचा हात धरून कोणताही आधार न घेता किंवा न अडखळता मंदिरामध्ये चालत जाऊ शकाल? जर उत्तर होय असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज मी तुम्हाला अशा 5 खास गोष्टी सांगणार आहे, ज्या पाण्यात भिजून सकाळी खाल्ल्यास तुमची हाडे इतकी मजबूत होऊ शकतात की वयाच्या 90व्या वर्षी सुद्धा तुम्हाला चालण्यासाठी काठीची किंवा मानवी आधाराची गरज भासणार नाही. तुम्हाला पुन्हा सक्रिय आणि उत्साही वाटेल. आणि या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला 3 आयुर्वेदिक सवयीबद्दलही सांगेन, ज्या या उपायांची परिणामकारकता अनेक पटीने वाढवू शकतात. तर कृपया खाली कमेंट करून सांगा, हो, तुम्हालाही तुमचे पाय लोखंडासारखे मजबूत करायचे आहेत का? तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हेही मला सांगा. आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हे व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी असे आरोग्यविषयक व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि तुम्ही ते व्हिडिओ लगेच बघू शकता. मंडळी, लडखडणारे पाय, गुडघेदुखी आणि जास्त वेळ बसल्यानंतर सांधे आखडणं या किरकोळ समस्या नाहीत. हा तुमच्या शरीराकडून आलेला एक गहन संदेश आहे की तुमच्या हाडांना आणि स्नायूंना आवश्यक पोषण तत्व मिळत नाहीये. तुमच्या मनामध्ये खोलवर ही इच्छा असते की सकाळी उठल्याबरोबर
तुम्हाला तुमच्या अंगणामध्ये वेदनाशिवाय आरामात फिरता यावं, तुम्हाला तुमच्या नातवंडांसोबत शाळेत सोडणे किंवा जुन्या मित्रांसोबत चहाच्या टपरीवर बसून आठवणींना उजाळा देत वेळ घालवण्याची तीव्र इच्छा असते. पण पायांच्या वेदना केवळ तुम्हाला शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही एका खोलीमध्ये बंदिस्त करतात. सर्वात मोठी भीती ही असते की एके दिवशी तुम्ही पडाल आणि तुमचं हाड मोडेल. तुम्हाला हे चांगलंच ठाऊक आहे की या वयामध्ये मोडलेली हाडं बरी करणं सोपं नसतं आणि तुम्हाला तुमच्या मुलांवरती ओझं सुद्धा व्हायचं नसतं. ही भीती, ही असहाय्यता आणि ही चिंता हळूहळू तुमच्या आयुष्यातील आनंद कमी करतात. पण आज मी तुम्हाला खात्री देऊ इच्छिते की ही परिस्थिती कायम राहणार नाही. टोकियो जेरियाट्रिक इन्स्टिट्यूटच्या 2025च्या अभ्यासानुसार 75% वृद्ध लोकांमध्ये हाडे कमकुवत होण्याचं मूळ कारण वाढतं वय नसून शरीराची पोषक तत्वे योग्यरित्या शोषून घेण्याची असमर्थता हे आहे. जेव्हा तुम्ही सुकामेवा किंवा बिया न भिजवता थेट खाता तेव्हा तुमची पचनसंस्था त्यातील सर्व पोषक तत्वे पूर्णपणे शोषून घेऊ शकत नाही. तथापि जेव्हा ते पूर्णपणे शिजवले जातात तेव्हा ते मदत करू शकतात. रात्रभर पाण्यात भिजवल्यानंतर त्यांना अंकुर फुटू लागतात, ज्यामुळे त्यातील कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि प्रथिने शरीराद्वारे अधिक सहजपणे शोषल्या जाणाऱ्या स्वरूपामध्ये रूपांतरित होतात. म्हणूनच भिजवलेले पदार्थ नैसर्गिक औषधांप्रमाणे काम करतात. आयुर्वेदानुसार भिजवलेल्या अन्नाचा जडपणा कमी होतो, पचनक्रिया सुलभ होते, वात दोष शांत होतो आणि हाडांची ताकद वाढते. आता वेळ न घालवता काही प्रभावी उपायांबद्दल जाणून घेऊया, जे पाण्यात भिजवून सकाळी सेवन केल्यास तुमच्या पायांमधील आणि गुडघ्यांमधील वेदना हळूहळू कमी करू शकतात आणि तुमची हाडे लोखंडासारखी मजबूत देखील करू शकतात. पहिला उपाय म्हणजे भिजवलेले मेथीचे दाणे आणि अक्रोड याचं अद्भुत मिश्रण. तुम्ही साधारणपणे मेथीचे दाणे भाज्या फोडणीसाठी वापरता हे ओळखलं असेल, पण जेव्हा तुम्ही 1 चमचा मेथीचे दाणे आणि 2 अक्रोडचे गर एका ग्लास पाण्यामध्ये स्वच्छ पाण्यामध्ये रात्रभर भिजवता तेव्हा हे मिश्रण तुमच्या पायांसाठी वरदानापेक्षा काही कमी नसतं. मेथीच्या दाण्यामध्ये लोह, कॅल्शियम आणि दाहशामक गुणधर्म भरपूर प्रमाणामध्ये असतात, जे सांध्यांची सूज कमी करण्यास आणि नसांमधील अडथळे दूर करण्यास मदत करतात. अक्रोडमध्ये आढळणारी ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि प्रथिने स्नायूंची दुरुस्ती करण्यास आणि नवीन पेशी तयार करण्यास देखील मदत करतात. जेव्हा हे दोन्ही घटक पाण्यात भिजवलेले जातात तेव्हा त्यातील फायटिक ॲसिड, जे पोषक तत्वांच्या शोषणामध्ये अडथळा आणतात, ते मोठ्या प्रमाणात नाहीसे होतात. यामुळे शरीराला पुरेसे कॅल्शियम आणि प्रथिने मिळतातच याची खात्री होते. हारफेलच्या एका अभ्यासानुसार भिजवलेली मेथी आणि अक्रोड यांचं मिश्रण वृद्धांमधील हाडांची घनता 40% पर्यंत वाढवण्यास मदत करू शकतं आणि केवळ 15 दिवसांमध्ये सांधेदुखी निम्मी करण्याची क्षमता सुद्धा ते ठेवतं. माझ्या रुग्णांपैकी एक मुंबईचे रहिवासी असलेल्या 72 वर्षीय सुशीलाताई यांना गुडघेदुखी इतकी तीव्र होती की त्या पायऱ्या सुद्धा चढू शकत नव्हत्या. मी त्यांना हा उपाय करून पाहण्याचा सल्ला दिला. सुरुवातीला त्या म्हणाल्या की डॉक्टर, मेथीचे दाणे खूप कडू असतात, तर मी ते कसे खाऊ? पण जेव्हा त्यांनी हुशारीने सलग 12 दिवस याचं पालन केलं तेव्हा त्यांनी फोन करून सांगितलं, आज मी न थांबता 3ऱ्या मजल्यावरती चढले आहे. माझ्या गुडघ्यांमधील जळजळ पूर्णपणे थांबली आहे. तिच्या आवाजामध्ये परत आलेले धैर्य आणि आत्मविश्वास ऐकून माझं मनही आनंदी झालं. ही खूप सोपी पद्धत आहे. झोपण्यापूर्वी 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा मेथीचे दाणे आणि 2 अक्रोड तोडून टाका आणि तो ग्लास झाकून ठेवा. सकाळी उठल्याबरोबर ते पाणी सुद्धा पिऊन घ्या आणि त्यानंतर मेथीचे दाणे आणि अक्रोड चांगले चावून खा. जर तुम्हाला मधुमेह असेल तर मेथीच्या दाण्याचे प्रमाण अर्धा चमचा इतकंच ठेवा आणि अक्रोड कधीही न भिजवता खाऊ नका. हा उपाय तुमच्या पायांना नवचैतन्य देऊ शकतो आणि कॅल्शियमची कमतरता दूर करण्यास मदत करतो. जर तुम्ही हा उपाय करून पाहण्यास तयार असाल तर कृपया खाली कमेंट करा. दुसरा उपाय म्हणजे काळे तीळ आणि मनुका यांचं एक प्रभावी मिश्रण. मंडळी, आयुर्वेदामध्ये तिळाला हाडांचा सर्वात विश्वासू मित्र मानलं जातं आणि जेव्हा ते गोड आणि उष्ण मनुक्यासोबत पाण्यामध्ये भिजवून खाल्ले जातात तेव्हा ते पायांच्या वेदना आणि अशक्तपणावरती एक अत्यंत प्रभावी उपाय ठरतं. तिळामध्ये पांढऱ्या तिळाच्या तुलनेमध्ये जवळजवळ तिप्पटपट जास्त कॅल्शियम, लोह आणि तांबा असतं. हे थेट हाडांची रचना मजबूत करतं आणि ऑस्टिओपोरोसिसच्या वाढीला मंदावतं.
सुकवलेल्या द्राक्षांमध्ये पोटॅशियम आणि बोरॉन भरपूर प्रमाणामध्ये असतं, जे शरीराची कॅल्शियम शोषण्याची क्षमता वाढवतात आणि स्नायूंचं आकुंचन शांत करण्यासही मदत करतात. तीळ रात्रभर भिजवल्याने त्यांची बाहेरील साल मऊ होते, ज्यामुळे आतील तेल आणि पोषक तत्वे बाहेर पडतात. त्यामुळे ते पचायला सोपे आणि अधिक प्रभावी बनतात. जर्नल ऑफ जेरियाट्रिक मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार जे वृद्ध लोक नियमितपणे भिजवलेले काळे तीळ आणि मनुके खातात, त्यांच्यामध्ये हाडे मोडण्याचा धोका 50% कमी असतो. या व्यतिरिक्त त्यांच्या पायांच्या स्नायूंच्या ताकदीमध्ये सुमारे 30% लक्षणीय सुधारणा दिसून आली आहे. माझ्याकडे एक नाशिकचे 80 वर्षांचे कृष्णा काका आलेले होते. त्यांचे पाय वारंवार लडखडत असत आणि त्यामुळे त्यांना सतत पडण्याची भीती वाटत असे. ती भीती आणि आशा दोन्ही घेऊन माझ्याकडे आली. त्यांनी निरागसपणे विचारलं की मी माझ्या छोट्या बागेमध्ये परत जाऊन माझी आवडती गुलाबाची फुले कधी पाहू शकेन का. मी त्यांना ही पद्धत अवलंबण्याचा सल्ला दिला आणि तेच सातत्याने व अचूकपणे पालन करणं महत्त्वाचं आहे हे समजावून सांगितलं. अवघ्या 15 दिवसांनंतर त्यांच्या मुलाने फोन केला आणि त्यांना बागेत उभं असलेलं असतानाचा एक फोटो सुद्धा पाठवला. त्यासोबतचं कॅप्शन होतं की बाबा आता हे काठीशिवाय बागेमध्ये आरामात तासनतास काम करू शकतात. हे दृश्य पाहून मला खूप बरं वाटलं. ही पद्धत खूप सोपी आणि खूप सरळ आहे. 2 चमचे काळे तीळ, 8 ते 10 मनुके एका भांड्यामध्ये स्वच्छ पाण्यामध्ये रात्रभर भिजवून ठेवायचे. सकाळी उठल्यावर आधी पाणी प्यायचं, त्यानंतर हे तीळ आणि मनुके व्यवस्थित चावून खायचे. तुम्हाला हलका गोडवा हवा असेल तर तुम्ही त्यात गुळही घालू शकता. तथापि काळजी घ्या, जर तुमची साखरेची पातळी जास्त असेल तर मनुक्याऐवजी फक्त पाण्यामध्ये भिजवलेले काळे तीळ खा आणि त्यात गूळ घालणं टाळा. हा सोपा उपाय तुमचे हाडे मजबूत करण्यास मदत करेल आणि हे तुमचं शरीर लोखंडासारखं मजबूत करण्यासही मदत करेल. तुम्ही कधी काळे तीळ आणि मनुका एकत्र भिजवून खाल्ले आहेत का, हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तिसरा उपाय आहे तो म्हणजे जवस आणि खजूर यांचं शक्तिशाली मिश्रण. मंडळी, जर तुम्हाला तुमच्या पायांमध्ये वारंवार सूज आणि जळजळ जाणवत असेल, चालताना तुमच्या गुडघ्यांतून कटकट असा आवाज येत असेल आणि तुमच्या सांध्यांमधील वंगण जवळजवळ नाहीसं झाल्यासारखं वाटत असेल तर हा उपाय खास तुमच्यासाठी आहे. जवस हे ओमेगा 3 फॅटी ॲसिड, लिग्नन्स आणि फायबरचा एक समृद्ध स्तोत्र मानलं जातं, जे शरीरातील दाहक घटक नियंत्रित करण्यास आणि सांध्यांना नैसर्गिक वंगण प्रदान करण्यास मदत करतात. दुसरीकडे खजूरमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन B6 चांगल्या प्रमाणामध्ये असतात, जे स्नायू आणि नसा यांच्यातील समन्वय सुधारण्यास मदत करतात. ते वारंवार येणारी पेटके कमी करण्यासाठी देखील उपयुक्त मानले जातात. जेव्हा तुम्ही 1 चमचा जवस आणि 2 खजूर रात्रभर पाण्यामध्ये भिजवता, तेव्हा जवसाची कठीण साल मऊ होते. त्यातील गोंदासारखा पदार्थ सुटू लागतो, जो सांध्यांसाठी नैसर्गिक वंगणाचे काम करतो. ब्रिटिश जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार जे वृद्ध लोक नियमितपणे भिजवलेले जवस आणि खजूर खातात, त्यांच्या सांधेदुखीमध्ये 65% घट होते आणि चालण्याच्या गतीमध्ये सुद्धा 40% सुधारणा होते. मला अजूनही पुण्याच्या 76 वर्षीय हेमाताई आठवतात, ज्यांच्या गुडघ्यांची वेदना इतकी तीव्र होती की त्या प्रार्थनेसाठी नीट बसू सुद्धा शकत नव्हत्या. त्यामुळे त्या खूप निराश आणि हताश झाल्या होत्या. मी त्यांना ही पद्धत वापरून पाहण्याचा सल्ला दिला. 1 आठवड्यानंतर त्यांच्या मुलीने मला सांगितलं की तिच्या आईच्या गुडघ्यांमध्ये 40 वर्षांपूर्वीसारखा गुळगुळीतपणा परत येत आहे. सुमारे 1 महिन्यानंतर हेमाताई स्वतः माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या की तुम्ही मला फक्त चालायला शिकवलं नाही, तर तुम्ही मला पुन्हा जगायलाही शिकवलं आहे. हे शब्द एका मोठ्या सन्मानापेक्षा आणि बक्षिसापेक्षा कमी नव्हते. हा उपाय वापरण्यासाठी 1 चमचा जवस आणि 2 मऊ खजूरच्या बिया घ्यायच्या आहे. त्यातून बिया काढून घ्यायच्या आहे आणि 2 खजूर घ्यायचे आहे आणि ते 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी रिकाम्या पोटी सर्वात आधी ते पाणी प्या आणि मग जवस आणि खजूर चांगले चावून खा. आणि काळजी घ्या, जर तुमची पचनशक्ती कमजोर असेल तर अर्धा चमचा जवसाने सुरुवात करा. तसेच खजूर चावताना आणि पचताना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून त्यातील बिया काढून टाका. हा उपाय तुमच्या सांध्यांना पुनर्जीवित करू शकतो आणि तुम्हाला वेदनाशिवाय चालण्याची शक्ती देण्यासही मदत करू शकतो. चालताना तुमच्या गुडघ्यांतून आवाज येत असेल तर कृपया खाली कमेंट करा. चौथा उपाय म्हणजे मुसळी आणि बदामांसह एक अद्भुत मिश्रण. मंडळी, जर तुमचे पाय केवळ दुखत नसतील तर ते अत्यंत कमजोर आणि बारीक झाले असतील, स्नायू आकसले असतील आणि तुमच्या शरीराचे संपूर्ण वजन
फक्त हाडांवरच आहे असं वाटत असेल तर तुमच्या समस्येचं समाधान या मिश्रणामध्ये आहे. सफेद मुसळी ही एक प्राचीन आयुर्वेदिक वनस्पती आहे जी आपल्या शरीरातील धातूंना मजबूत करण्यासाठी आणि स्नायूंना खोलवर पोषण देण्यासाठी ओळखली जाते, ज्यात लक्षणीय प्रमाणामध्ये प्रथिने आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे स्नायूंच्या ऊतीस दुरुस्त करण्यासही मदत करतात. बदाम हे व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम आणि निरोगी चरबीचा खजिना मानले जातात जे नसा मजबूत करण्यास मदत करतात. ते ऊर्जेची पातळी वाढवण्यासाठीही देखील खूप उपयुक्त आहे. जेव्हा तुम्ही 10 ग्रॅम मुसळीचं मूळ आणि 5 बदाम रात्रभर पाण्यात भिजवता तेव्हा मुसळीतील सक्रिय घटक पाण्यात मिसळतात. बदामांची तपकिरी साल म्हणजेच ती सहजपणे निघते, ज्यामुळे शरीराला पोषक तत्वे जलद आणि कार्यक्षमतेने शोषून घेता येतात. जर्नल ऑफ ट्रॅडिशनल अँड कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन यामध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार वृद्ध व्यक्तींमधील सार्कोपेनिया म्हणजे स्नायूंचा ऱ्हास रोखण्यासाठी मुसळी आली बदामांचं हे मिश्रण 70% प्रभावी असल्याचं आढळून आलं आहे. पायांची ताकद वाढवण्यासाठी देखील हे खूप उपयुक्त असल्याचं दिसून आलं आहे. एक रुग्ण आहेत 82 वर्षीय मेजर सिंग. ते निवृत्त डॉक्टर आहे. सैन्यातील त्यांच्या प्रदीर्घ सेवेमुळे त्यांचे पाय बरेच कमजोर झाले होते. ते अनेकदा म्हणायचे की डॉक्टर, मी माझ्या सहकाऱ्यांसोबत संध्याकाळच्या पेयासाठी कॅन्टीनपर्यंत सुद्धा चालू शकत नाही. मी त्यांना हा उपाय करून पाहण्यास सांगितलं. सुमारे 3 आठवड्यानंतर ते आपला जुना गणवेश घालून ताठ मानेने आणि सरळ उभे राहून दवाखान्यात आले होते. आता ते म्हणतात की मी दररोज संध्याकाळी 2 किलोमीटर चालतो. हे एकूण केवळ माझंच नाही तर दवाखान्यातील सर्व कर्मचाऱ्यांचे डोळे अभिमानाने आणि आनंदाने भरून गेले. यासाठी 10 ग्रॅम पांढऱ्या मुसळीचं मूळ आणि 5 बदाम एका भांड्यामध्ये रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवा. सकाळी हे पाणी कोमट करून प्या. मुसळी आणि बदाम चावून किंवा चांगले वाटून खा. मुसळीचं मूळ वापरण्यापूर्वी ते पूर्णपणे धुण्याची काळजी घ्या आणि बदामाची साल खात्री करा. हा उपाय तुमच्या निस्तेज झालेल्या स्नायूंना पुन्हा शक्ती देऊ शकतो आणि तुमचे पाय मजबूत करण्यास मदत करू शकतो. जर तुम्हालाही तुमच्या बारीक आणि अशक्त पायांचा त्रास होत असेल तर कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. 5वा आणि शेवटचा उपाय म्हणजे बडीशेप आणि मखाणे यांचं एक अनोखं मिश्रण. मंडळी, जर तुमची सर्वात मोठी समस्या रात्री पायांमध्ये येणारे तीव्र पेटके आणि अस्वस्थता असेल, त्यामुळे तुमची झोप वारंवार विस्कळीत होते आणि तुम्हाला दिवसभर थकवा जाणवतो, तर हा उपाय तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही. बडीशेपमध्ये पेटके कमी करणारे गुणधर्म असतात. या दाहशामक गुणधर्म असतात, म्हणजेच ते अनैच्छिक स्नायू आकुंचन रोखण्यास मदत करतं. त्यातील मॅग्नेशियम घटक नसा शांत करतं आणि शरीराला आराम देतं. मखाणे, ज्यांना आपण कमळाच्या बिया म्हणूनही ओळखतो, ते कॅल्शियम आणि फॉस्फरसचा समृद्ध स्रोत मानले जातात. ते शरीराला थंडावा देऊन हाडांची घनता वाढवण्यास आणि दाह कमी करण्यास देखील मदत करतात. रात्रभर पाण्यात भिजवल्यावर बडीशेपचं तेल आणि मखाण्याचं स्टार्च पाण्यामध्ये विरघळतो, ज्यामुळे हे मिश्रण एक शक्तिशाली टॉनिक आणि स्नायू शिथिल करणारं बनतं. इंडियन जर्नल ऑफ एजिंग रिसर्चमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार बडीशेप आणि मखाण्याच्या नियमित सेवनाने झोपेची गुणवत्ता सुमारे 80% सुधारली आणि रात्रीच्या वेळी पायात येणारे पेटके 90% कमी झाले. एक रुग्ण आहे विमलताई. त्या 78 वर्ष आहे आणि त्या एकट्या राहतात. तिला रात्रीच्या पेटक्यांचा इतका त्रास होत होता की वेदनेने ओरडल्यास कोणीही ऐकणार नाही या भीतीने ती घाबरत होती. तिचा घाबरलेला आवाज ऐकून तिला हा शेवटचा उपाय सुचवला गेला. फक्त 3 रात्री हा उपाय करून पाहिल्यानंतर तिने फोन करून सांगितलं की डॉक्टर, पहिल्यांदाच मला सलग 3 रात्री पायदुखीशिवाय शांत झोप लागली आहे. तिचा निश्चिंत आवाज ऐकून मला वाटलं की माझे प्रयत्न खरोखरच यशस्वी झाले आहेत. हा उपाय वापरण्यासाठी 1 चमचा बडीशेप आणि 10 ते 15 मखाणे 1 ग्लास पाण्यामध्ये रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी पाणी गाळून घ्या. बडीशेप आणि कमळाच्या बिया चांगल्या चावून खा. चवीसाठी तुम्ही थोडीशी खडीसाखर सुद्धा घालू शकता. तथापि जर तुम्हाला मधुमेह असेल तर खडीसाखर घालणं टाळा आणि कमळाच्या बियांचे प्रमाण कमी करा. हा उपाय रात्रीची पोटदुखी कमी करण्यासाठी आणि तुमच्या पायांना आराम आणि शांतता देण्यासाठी मदत करेल. जर तुम्हालाही पायांच्या दुखण्यामुळे रात्री अचानक जाग येत असेल तर कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर हे होते 5 अमूल्य उपाय जे पाण्यामध्ये भिजवून सकाळी सेवन केल्यास
पायांमधील वेदना, अशक्तपणा, ताठरपणा आणि पोटऱ्यांचे दुखणे जे आहे ते हळूहळू कमी करू शकतात. हे महागडे उपचार किंवा गुंतागुंतीच्या प्रक्रिया नाहीत, तर तुमच्या स्वयंपाकघरातील साधे उपाय आहे, ज्यांची परिणामकारकता आयुर्वेद आणि विज्ञान या दोघांनीही मान्य केली आहे. एम्स दिल्लीने 2025 मध्ये केलेल्या एका व्यापक अभ्यासामध्ये असं आढळून आलं आहे की ज्या वृद्ध लोकांनी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये भिजवलेल्या पदार्थांचा समावेश केला, त्यांच्या हाडांच्या घनतेमध्ये सुमारे 55% वाढ झाली, पडण्याचा धोका 70% कमी झाला आणि जीवनमानामध्ये स्पष्ट आणि लक्षणीय सुधारणा झाली. हे उपाय अवलंबून हजारो वृद्ध लोकांनी केवळ आपले पायच मजबूत केले नाही, तर आनंदी, आत्मविश्वास आणि हालचाल करण्याचं स्वातंत्र्यही परत मिळवले आहे. आता मी तुम्हाला 3 आयुर्वेदिक सवयी सांगू इच्छिते, ज्या उपायांची परिणामकारकता अनेक पटीने वाढवू शकतात. पहिली सवय आहे सकाळी उठून रिकाम्या पोटी 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये अर्धा लिंबू पिऊन हळूहळू पिणं. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास आणि कॅल्शियम शोषण्यास मदत होते. दुसरी सवय म्हणजे दररोज सकाळी सूर्योदयानंतर किमान 15 मिनिटे सूर्यप्रकाशामध्ये बसणं. यामुळे शरीराला नैसर्गिक व्हिटॅमिन डी मिळतं, जे हाडं मजबूत ठेवण्यासाठी आवश्यक आहे. तिसरी सवय म्हणजे झोपण्यापूर्वी 5 मिनिटे मोहरीच्या तेलाने आपल्या पायांना आणि गुडघ्यांना हलक्या हाताने मालिश करणं. यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि स्नायूसुद्धा शिथिल होतात. या 5 उपायांपैकी एक उपाय आजच सुरू करा आणि आपल्या दैनंदिन दिनचर्यामध्ये त्याचा समावेश करा. मी तुम्हाला खात्री देते की पुढील 15 दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये बदल आणि हलकेपणा जाणवू लागेल. आता मला सांगा, या 5 उपायांपैकी कोणता उपाय तुम्ही सर्वात आधी अवलंबणार आहात आणि तुम्ही या सवयी तुमच्या दैनंदिन दिनचर्येचा भाग नक्की बनवाल का? जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर कृपया ती तुमच्या घरातील वडीलधाऱ्या व्यक्ती, आई वडील आणि ज्यांना पायांमध्ये वेदना, अशक्तपणा आणि पेटके येतात अशा इतरांसोबत शेअर करा. एक शेअर एखाद्या वृद्ध व्यक्तीच्या आयुष्यामध्ये पुन्हा आशा निर्माण करू शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर कृपया त्याला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियासोबत शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.